तर भावानो, तुम्हाला तर माहितीच आहे, आपण गाडी भरून अहमदाबादला खाली करायला गेलतो आणि गाडी खाली करालतो. माझी गाडी खाली करून चालते आणि सुशांता पण तिथं आलती, त्यांची पण गाडी खाली करायला लावलेली. ताडपत्रीतून त्यांनी घडी मारालती. म्हटलं तेवढाच व्हिडिओ मारून घ्या. आपली तर खाली झालतीच, आपला जरा विषय वेगळा होता, त्यामुळं मधला काय व्हिडिओ घेतला नव्हता. म्हटलं हाय यांच्या तर गाडीचा व्हिडिओ करूया म्हटलं. आणि गाडीत आपण सकाळ सकाळी नियोजन लावलेलं पोहेचं, म्हटलं पोहे करायचं, तर व्हिडिओ बघा. त्या ठिकाणी नियोजन सकाळ सकाळी नाश्त्याचं पोहेचं, आपली गाडी खाली करायला घेतल्या. या आरशात बघा, दिसणार नाही तरी बी बघा. आणि आपण गणित घातली. तर ते मागाशी व्हिडिओ अर्धा जर राहिला, कारण की स्टोरेज फुल झालं. आता स्टोरेज कमी गेले. पोहे माझं सगळं करून झालं. लागले शेवट एक नंबर लागले. घरात खायला लागते चमच्यानं, नेता असल्यावर खायला लागते आता ना. तिथं नाश्ता त्यानं करून डायरेक्ट आलो बघा. गाडी भरायला लोडिंग पॉईंटला जगडी आला अंकलेश्वरमध्ये. म्हटलं आता गाडी त्यानं भरायचं आणि जायचं. आणि आम्ही जिथं गाडी भरायला आलतो की नाही, तिथं आलतीच सगळीजण. सचिन भाऊ त्यानं आलती, भात त्यानं केलता मस्तपैकी. भात मस्तच केलता, लागालता आम्हाला चांगलं, तुम्हाला काय येणार नाही. त्यामुळं तुम्हाला असं सांगतो, भात लय भारी झालता. आणि व्हिडिओ करताना सगळेजण लय भारी बघालती. मला बी लय भारी वाटालतं सवालायशी. मग तिथनं गाडी त्यानं भरून निघलो बघा आणि डायरेक्ट आलो वापीच्या मागे. तो ओमकार ब्लॉगर गाठ पडलेले आपल्याला, फेमस रिस्टार निप्पाणीची. तर मग त्याने पण ब्लॉग करायला देत, आपण बी करूया म्हटलं. त्यांनी कॅमेरा काढलेत, आपण काय बसायचं म्हटलं. आपण बी व्हिडिओ चालू करायला लागेल. त्यांनी बी व्हिडिओ करायला देत, मी बी व्हिडिओ करायला चालू केलो. सगळ्यांकडे जरा जरा कॅमेरा करायचं म्हटलं. सगळ्यांचे रिॲक्शन बघा तुम्ही, कोण हात करायला, कोण पाय करायला, आणि ह्यो तर बनीनेवरच फिरालता. आणि तिथनं मग जरा हॉटेलमध्ये आलो, जरा चहा पाणी करायचं म्हटलं. ती सगळीजण फोनमध्ये बसलेली. ती सगळी कन्नडमध्ये बोलायला. 1 2 3 4. मग तिथनं वापीतनं निघलो बघा डायरेक्ट. रातोरात मुंबई पण पास केली. घोडबंदरला त्यांनी काय ट्रॉफिक नव्हतं, ठाण्यात जरा लागलेलं. व्हिडिओ केला नाही म्हणजे आपलं स्टोरेज कायमचं बोंबच आहे, फुलच व्हायला. तर तिथनं डायरेक्ट आलो बघा इथं खेड शिवापूरला. ही कोणाची गाडी आहे बघा, वळखा जरा. आता हे झोपले, ह्याला जाऊन आता उठवतो. त्याला उठवलाय आता, दरवाजा वाजवून तोंड दाखवून बसलाय. सकाळ सकाळ संकेत भाऊला घेऊन आपण या ठिकाणी उठवलेला आहे आणि फक्त आपल्यासाठी थांबलेली आहे. काल रात्री बसून 5 गाड्या होत्या, त्या गेल्या. भाऊ थांबला फक्त म्हणलं.